होया पंच या ठिकाणी मात्र डिस्कस करतील एकमेकांसमोर येऊन की नेमकं घडलंय काय हे मात्र पाहायचंय. डेलिब्रेट असेल तर मात्र निश्चितपणाने रन देखील कॅन्सल होऊ शकते आणि तेच सध्या तरी आपल्याला दृश्य पाहायला मिळते, कारण कोणतीही मुवमेंट नव्हती. बॉल फेस करत असताना, बॉलला अगदी खेळत असताना बॅटरकडून बॅटर प्रशांत मोकल स्ट्राईकवरती आहे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय, पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल नशीबचा फुलटॉस ऑन साईडला मिडविकेटकडे खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोवर मात्र अगदी सहजतेने एक धाव पूर्ण केली जाते. कोणत्याही प्रकारची जोखीम नाही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीमसाठी. पहिल्यांदा तर नशीबचं कौतुक करेन, जो पहिला बॉल त्यांनी मात्र रिलीज केला होता. डॉट डेलिब्रेट बॉल होता आणि त्यानंतर आत्ता एक सिंगल आली आहे सेकंड बॉलवरती. अनिकेत मोकलला संधी मिळाली आहे. एक डॅशिंग डायनामाइट खेळाडू आहे, छोट्या कतकाठीचा आहे परंतु फटके मोठे खेळतो आणि हेच असायला तुमच्याकडे हवं. शरीरावरती न जाता कार्याकडे बघा आणि त्यामुळेच तुम्हाला यशाची उंच शिखरे गाठताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. आज साईगाव म्हटलं की कायम अनिकेत मोकल चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉलर स्वतः बॉल जाऊन अडवतोय आणि कोणतीही धाव मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल. नशीब नाईक करतर टीमचा ओपनर हुकमी एक्का बॉलर मानला जातो आणि याच बॉलरच्या विरोधात वेगळं षडयंत्र सध्या तरी साई टीमला आखावं लागणार आहे, कारण 3 बॉल त्याने रिलीज केलेत, आता पण डिलिव्हर केलेत, त्यामध्ये फक्त एक धाव आली आहे प्रशांतच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवला बॉल, जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार. हा आलाय खणखणीत षटकार. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या चालली आहे 7 वरती. लवर फुल टॉस, बॅटची एज घेतली आहे, बॉल चाललाय गलीमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित होता. थ्रो तर चांगली झाली, बॅकअप होतं शॉट मिड विकेटला. खेळाडू त्या ठिकाणी बॅकअप देताना आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने टीमची टोटल पुन्हा वाढते, 8 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये पहा 1 धाव होती, त्यानंतर चौथ्या बॉलवर षटकार आला, 5व्या बॉलवर सिंगल. टीमची टोटल विदाऊट एनी लॉस 8 धावा आतापर्यंत आहेत. शेवटचा बॉल येणं बाकी आहे नशीब नाईक याच्या षटकातील लास्ट बॉल ओव्हर द विकेट. थोडासा रनवेमध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे असतं बऱ्याच वेळा खेळाडू, एखादा बॉलर ज्यावेळेस लांब पल्ल्याचा रनअप घेत असतो त्यावेळेस मात्र एखाद पाऊल मागं पुढं जर चुकलं तर मात्र अंतिमच्या क्षणी रिटर्न क्रीजमध्ये येऊन त्यांना थांबावं लागतं. या गोष्टी बऱ्याच वेळा घडतात. 8-0 साई टीम. यावेळी ड्राईव्ह केलाय, गॅप शॉट सिलेक्शन आहे, एक्स्ट्रा कव्हरला 2 फिल्डर बॉल मागे धावतायत परंतु बॉल तिथे मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन करीता हा चौकार. ओव्हरची इथे झाली समाप्ती. टीमची टोटल या बॉल नंतर, या ओव्हर नंतर आपण पाहतोय 12 रन विदाऊट एनी लॉस. थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 12 रन आतापर्यंत. 5 ओव्हरची मॅच आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं षटक हाताळलं नशीब नाईकने. पहिल्यांदा तर असं वाटलं होतं पहिले 3 बॉल अगदी मनासारखे होते. दादर टीमच्या जाणताराच्या दादर टीम मैदानामध्ये खेळत असताना सलामीचा गोलंदाज हा नशीब नाईक जो आहे तो मात्र नेहमीच एक चांगली ओपनिंग आपल्या टीमसाठी करून देत असतो, परंतु आज पहिले 3 बॉल अगदी मनासारखे असताना पुढचे 3 बॉल मनाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये अनिकेत मोकलच्या बॅटिंगमध्ये एक
षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चौकार देखील शेवटच्या बॉलवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा अप्पर कटचा फटका आहे. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर बॉलला चेस करण्यासाठी धावत असताना त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू डीजे. चांगला फटका होता, बॅकलिफ्टेड स्ट्रोक होता आणि अगदी वरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे आडव्या बॅटने बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री फ्रॉम द अनिकेत मोकल. थँक्यू. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकात चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. इथे पहा डॉट बॉल खेळत असताना थोडंसं बॉलला येऊ दिला आतमध्ये. वेट अँड वॉचची भूमिका त्या ठिकाणी आपण पाहिली आणि कोणत्याही प्रकारची जोखीम अनिकेत मात्र घेऊ इच्छित नव्हता. इथे देखील पहा बॅटचेज. खाली राहिला होता बॉल आणि बाहेर जाणाऱ्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न अनिकेतच्या अंगाशी आला आणि विकेट इथे मात्र मिळाली. अतुल ठाकूरने स्वर्गीय प्रमोद दादा पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025 दिवस दुसरा. आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर आमच्या संवेद आज द व्हॉइस ऑफ भिंगारी नव्याने समालोचनाला खरं तर सुरुवात केली आहे. परंतु आज एक चांगलं नाव सध्या तो टेनिस क्रिकेटमध्ये कमावतो. आमचे मित्र महेश गायकर. यावेळेस चांगला फटका आहे आणि या फटक्यासोबत रन जोडले जातील 6. येतो षटकार. थँक्यू. इथे देखील पहा थोडासा वेट केला होता, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि पॉइंटमध्ये खेळले. सिंगल, 1 धाव आली. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथे संपला आणि रितेश वारी या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं थोडंसं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये
12 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 आल्यात, त्यामुळे थोडंसं महागडं आहे षटक असं आपण म्हणू शकतो. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची एकूण धावसंख्या आहे 27 फॉर 1 साई टीम. आता घेऊ नका पंच, तुम्हालाही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की वेळेचं भान आपण देखील थोडंसं ठेवा, कारण आज एकूण 7 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक इनिंग ही 25 मिनिटामध्ये संपली पाहिजे, याकडे लक्ष असू द्या. 50 मिनिटं किंवा फार फार आपण पाहूया 1 तासामध्ये पहिल्या फेरीतील सामने संपले पाहिजे, कारण अधूनमधून 5 ते 10 मिनटं इकडे तिकडे होत असतात. त्यामुळे निर्धारित 1 तासामध्ये आपल्याला एक सामना संपवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजत आलेत आणि पहिला सामना स्टील गोईंग ऑन. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आलाय नशीब नाईक. पुन्हा एकदा आपल्या 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करताना ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, गुडघ्यावरती बसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर पहिलेच फंबल झाले होते आणि बॉल मात्र चाललाय सीमा पार. आला हा चौकार. चला हा मित्र म्हणून रिप्लेसमेंट प्लेअर आतमध्ये घ्या, बाकी वेळ जास्त आपण खर्च करायला नको, या अनुषंगाने आपण सांगत आहोत. काहीशी दुखापत काही क्षणासाठी खेळाडूला जाणवली होती. प्रवीण त्या ठिकाणी होता, बॉल अडवण्याचा प्रयत्न, हाताला झटका लागला, परंतु स्प्रे असेल तर स्प्रे करून घ्या, कारण छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते आम्हाला. नेहमीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना सर्व जबाबदाऱ्या अगदी काटेकोरपणे पार पाडाव्या लागतात. चौकार आलाय, बॅट्समन प्रतीक मोकलच्या बॅटमधून 4 रन 11 धावांवरतून ती खेळतोय. सुरुवात चांगली झाली, त्याच्यासाठी दमदार सुरुवात आहे. प्रतीक मोकल षटकार प्लस चौकार सिंगल, एकूण 11 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. समोर नशीब नाईक तयार आहे पुन्हा एकदा दुसऱ्या बॉल सहित ओव्हर द विकेट. ओ यावेळेस यॉर्कर बॉल होता, पूर्णपणे रोखून ठेवलं या बॉलने. मोठा फटका खेळण्याची संधी अजिबात प्राप्त केली होऊ दिली नाही. गरजेचं आहे या गोष्टी तुमच्याकडे. सन्माननीय गोपीनाथजी मोकल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय प्रमोददादा पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक 2025मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, पुन्हा एकदा नशीब नाईक. आडव्या बॅटने स्वीप करायचा होता, बॉल चाललाय फाईन लेगकडे, डायरेक्ट थ्रो केला गेलाय, परंतु थ्रोमध्ये जेवढा हवा तेवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि त्यामुळेच या गोष्टी घडत असताना पाहायला मिळते. लॅक ऑफ कॉन्फिडन्स त्या ठिकाणी जाणवून आला. कोणतीही धाव मिळत नाहीये, डॉट आलाय. चांगली बॉलिंग, एक चौकार वगळता आतापर्यंत फार काही संधी उपलब्ध करू दिलेली नाहीये नशीब नाईक या ओव्हरमध्ये. 3 बॉलमध्ये फक्त 5 रन त्याने खर्च केलेत. हो यावेळेस पहा इनसाइड आउट, चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ, फिल्डर बॉलला अडवण्यापर्यंत जवळ पोहोचलेला, परंतु बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता चौकार.
4 धावा मिळाल्या, आणखीन 4 धावा जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. आडव्या बॅटने यावेळेस मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिले 6 धावांकरिता. हा खणखणीत षटकार आहे प्रशांत मोकलच्या बॅटमधून. वन मोर बॉल रिमेन फ्रॉम द ओव्हर. शेवटचा एक बॉल. गती कमी केली होती, बॉल खाली फिल्डर, परंतु त्याला हुलकावणी देत मला वाटतं कुणाल त्या ठिकाणी होता आणि त्याला बीट करून बॉल मागे चाललाय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला पाणीण्या मैदानामध्ये लगेचच आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते ती 46. 46 वरती 1 विकेट साई टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि मान्यवर व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत माननीय श्री गोपीनाथ मायजी मोकळ यांचं स्वागत करतील जितेश पाटील. मी विनंती करतो आयोजकांना की आणा मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. व्यासपीठावरती विराजमान माननीय श्री गोपीनाथ मायजी मोकळ सर इथे उपस्थित राहिलेले आहेत. आयोजकांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं, क्रीडाप्रेमी रसिकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलं जातं आहे मान्यवरांचं. त्याचनंतर हमरापूर गावातील एक प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्ती माननीय श्री पांडुरंग पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा स्वागत सत्कार इथं केला जाईल. आयोजकांना विनंती करतो की आपण राहुल पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री हमरापूर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे पांडुरंग काका पाटील यांचं स्वागत सत्कार केला जात आहे. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं आपलं खूप खूप आभार आणि स्वागत व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे हरीश नाईक यांचं स्वागत सत्कार इथं केला जाईल. त्यांचं स्वागत करतील रुपेश भगत, माजी सरपंच संजय पाटील स्वागत करतील. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. कंटिन्यू. येस, थँक्यू व्हेरी मच. आल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे थोडासा वेट केला होता, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉलला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा तोपर्यंत मात्र अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 48 वर 1 सध्या संघ पाहायला मिळतो. हिंदवी 11 साई संघ आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिलं षटक हाताळलं होतं नशीब नाईकने, 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं होतं रितेश वारीने, ज्यामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर नशीबचं दुसरं षटक जे आलं ते संघासाठी 3रं षटक होतं, त्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. एकूण टोटल 31 धावा 2 ओव्हरमध्ये त्याने खर्च करत असताना आपण पाहिल्यात.
इथे आपण पाहू शकताय आतमध्ये येणारा बॉल थोडासा चॅलेंज बनला होता आणि त्यामुळेच की काय इथे डॉट बॉल खेळत असताना बॉलिंग ट्रॅकवरती रामला आपण पाहत आहोत. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. साइडला गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. कोणतीही चूक नाही, कोणतीही जोखीम नाही. एक विकेट गमावल्यानंतर आपण पाहिलं की धावसंख्या आहे 56 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. छप्पन्न धावा आहेत आतापर्यंत धावफलकावरती. अजूनही शेवटचं षटक येणं इथून बाकी असणार आहे. राम बॉलिंग ट्रॅकवरती. राम म्हात्रे ओव्हर द विकेट. समोर असणाऱ्या बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे प्रतीक मोकल. इथे देखील पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही आणि इथून ओव्हरची ते होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 56-1 साई टीम. यश ठाकूर. ओ याही वेळेस मात्र अपिस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. सिंगल एक धावाली. स्ट्राईक रोटेट केली. प्रतीकला आता स्ट्राईक वरती आणण्याचं काम प्रशांतने केले. प्रशांत सलामीला आलेला बॅटर परंतु जास्त संधी प्रतीकला मिळाली. 20 धावांवरती प्रशांत खेळतोय. 22 वरती खेळतोय प्रतीक. इंडिव्हिज्युअली रन्स आहेत टीमला पोहोचवले 57 ज्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा राहिला. अनिकेत मोकलच्या बॅटिंगमधून भरपूर धावा आल्या. हमरापूर विभागातील मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा सातत्याने चर्चेत राहिलेली क्रीडा स्पर्धा आहे. दुर्गादेवी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केली. प्रमोददादा पाटील स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025. भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेची चर्चा एका गोष्टीमुळे अंकित नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्लिअर करतोय बॉल. बॉल सीमा पार. हा सेमी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. षटकार. रिलीज केला होता आणि त्या बॉलला पॉपिंग क्रीज मधून उचललं. ओ यावेळेस बॅटची एज कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट मिळाली. दुसरी सफलता टीम जाणता राजा दादरपाडासाठी मोठा सध्या तरी झटका आहे साई टीमला. कारण प्रतीक झाल्या बाद जो खेळाडू मात्र अगदी मैदानावरती तटस्थ उभा राहून धावसंख्येला पुढे घेऊन चालला होता त्याला मात्र ब्रेक दिलाय.
दुसरा धक्का साई टीमला. यस, टी शर्ट ट्रॅक शूज कंपल्सरी आहे. तुमच्या गावाचा ड्रेस कोड असणं गरजेचं आहे, अन्यथा 2 रनच्या पेनल्टी सोबत तुम्हाला खेळावं लागेल. ही आयोजकांची सूचना आहे, ते जे काही ठरवतील ते मान्य असेल. यस, 2 रनच्या पेनल्टी सहित साई टीम तयार आहेत खेळायला. सो देर इज नथिंग एनी ऑब्जेक्शन. कारण सर्वप्रथम तर समोरील टीमचा निर्णय असतो की समोरील टीमला जर मान्य असेल. बऱ्याच वेळी या गोष्टी देखील आयोजक बिलकुल मानत नाहीत. समोरील टीमला ऑब्जेक्शन असो नसो, परंतु आयोजकांच्या जर सूचना कडक असतील तर तुम्हाला पेनल्टी घ्यावीच लागते. हाफ ट्रॅकर, 2 रनच्या पेनल्टीने आम्हाला फरक पडणार नाही. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा पार, षटकार. नियोजन सुनियोजित क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. हमरापूर विभागातून दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित प्रमोददादा पाटील, स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक. इथे पहा आणखी एक बॉडी वेट ट्रान्सफर केला मागच्या पायावरती आणि बॉलला मात्र भिरकावून दिलंय. लॉंग ऑन सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. लाजवाब फटकेबाजी सध्या तरी पाहायला मिळते बॅटर राकेश मोकलच्या बॅटमधून. इथे देखील उचलून खेळायचा होता. अलॉंग विथ द कार्पेट बॉल चाला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न 2 झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने टीमची टोटल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे ती 77 वर. 78 धावांचं टार्गेट असणाऱ्या जाणता राजा दादर या टीम समोर. आणि या 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे मात्र सेकंड इनिंगमध्ये आपला महेशजी गायकर सर ऐकवतील. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करूया आणि या 77 मधील 2 मायनस पहिलेच करूया आपण. त्यामुळे टार्गेट असणार आहे 76 धावांचं. 77 काढल्यात, त्यातल्या 2 मायनस केल्या, 75 झाल्या. आता 76चं टार्गेट आहे. ते जाणता राजा दादर या टीम समोर आमचे हनुमानजी नाईक सर आहेत. खरं तर पंचाच्या भूमिकेमध्ये लांबून खरं तर मी ओळखू शकलो नाही आणि महत्त्वाची त्यांची भूमिका. सातत्याने ऑलराऊंडर ते देखील आहेत. उत्कृष्ट जिम्नॅशियम, त्याचबरोबर पंचांची भूमिका, कधी कधी माईक खूप चांगल्या रीतीने ते सांभाळतात आणि ह्या सर्व भूमिका एका कलाकाराच्या अंगी असल्या ना की मजा येते. 76 धावांचं टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण. श्रीराम 11 बळवली त्यांच्या विरुद्ध आर्यन 11 नांदगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि लगेचच आपण टॉस करूया, कारण दुसरा सामना असणारा दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया पुढील सत्रामध्ये. आवाज ऐकूया भिंगारीचा महेश गायकर सरांचा. धन्यवाद.
हॅलो. बघा खरं तर जो डगआउट आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसतील. प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया करून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. खरं तर ज्या खुर्च्या ठेवल्यात त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसतील. अतिरिक्त कोणीही बसणार आहे लक्ष असू द्या. आज पाटील स्मृती चषक आपण पाहतोय आणि आजचा दुसरा दिवस पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतो. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज या ठिकाणी ऐकलात आमचे हर्षदजी मडवी सरांचा. तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग वाट्याला आली होती साई संघाच्या. साई संघाने धावा वैयक्तिक या ठिकाणी संपूर्ण संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर 77 धावा होत्या परंतु 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी त्या संघाला मिळाली आणि आता मात्र टोटल या ठिकाणी पार करायचं आहे जानतराजा दादर संघाला 75 धावेचं. 76 धावेचं टोटल असेल या मॅच मध्ये आणि एक मोठं टोटल सेट केलं गेलंय आणि ते धावाला प्रत्युत्तर देत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दादर संघाची बादल म्हात्रे आणि त्याच्या साथीने फलंदाज आपण पाहतोय. बादल म्हात्रे आणि कुणाल पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहणार आहोत. आज बिग लॉट्स आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सेकंड मॅच इन ऍक्शन मध्ये श्रीराम बलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल आर्यन 11 नांदगाव. खरं तर आज मोठ्या लढती इलॉट्सच्या आपल्याला पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची मांदियाळी देखील या व्यासपीठावरती खरं तर मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत्या. डोलवा मैदान म्हटल्यानंतर या मैदानावरती अनेक स्पर्धा होताना आपण पाहिल्या. खऱ्या अर्थाने याच मैदानावरती अनेक नाईट स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि खमरापूर विभागातील एक मोठी नामांकित स्पर्धा अर्थातच स्वर्गीय पिंटशेठ पाटील चषक 2025 हा दिमागदार आयोजन. चला मॅचकडे आपण बोलतोय. पूर्वार्ध समाप्त झाला. उत्तरार्धात होते सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी हिंदी 11 साई संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. निखिल मोकल निकू या नावाने खरं तर या खेळाडूला संबोधलं जातं आणि खरं तर चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर आपण पाहायला गेलात कुणाल आणि बादल ही सलामीची जोडी जानतराजा संघाची. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. बादल म्हात्रे आणि कुणाल पाटील डावखुऱ्या हाताचा खरं तर फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो कुणाल आणि पहिला गोलंदाज डावखुऱ्या हाताचा पुन्हा एकदा आपण पाहतो निखिलला. पहिला बॉल घुटना टेकत मारलेला फटका. पहिल्या चेंडूवरती हा तडाखा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने दन दन करत सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. खरं तर या स्पर्धेचं टायटल समुद्र संगीत डीजे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकताय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल सुरुवात चांगली पाहायला मिळाली. असे फटके मारावे लागतील. एक मोठे धावांचा 76चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधून पहिलाच चौकार आला. सुंदर सुरुवात. इथं देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची इनर एज घेऊन चेंडू शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलं गेलं आणि कुठलीही धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू प्रत्युत्तर पाहायला मिळालं. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर आता मात्र एक निर्धाव चेंडू फेकला निखिलच्या माध्यमातून. चांगलं बॅटल पाहायला मिळालं. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. गोलंदाज देखील लेफ्टी आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅटर्स कुणाल देखील लेफ्टी आहे. त्याच्यामुळे सुंदर बॅटर्स इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. यस फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी जानतराजा दादर संघाला.
ठिकाणी सामना केला, त्याच्यामध्ये 4 धावा त्यांनी बनवल्या. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही आणि तदनंतर निखिलनं कमबॅक केलं. आपल्या संघासाठी एक महत्त्वाची विकेट त्याने टिपली. सलामी वेळाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन फलंदाज इनिंग नंबर 3च्या पोझिशनवरती अतुलला आपण पाहणार आहोत. अतुल ठाकूर खरं तर एक चांगला फलंदाज आहे. नुकताच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेणच्या नगरपालिकेच्या मैदानावरती त्याची फलंदाजी मी पाहिली होती. मोठे फटके मारले होते आणि एक चांगला विजय देखील आपल्या संघाला मिळवून दिला होता. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे आणि अतुलला काही चेंडू समजला नाही आहे. आलाय निर्धाव, अर्थातच डॉट चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्या जातील, परंतु तसं काही घडलं नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले जरूर, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं. आता जवळजवळ 5 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली बादलला आणि तो आता स्ट्राईकवरती आलाय. एका गडीच्या मोबदल्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर धावा झाल्या 5. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी निखिल आला होता आणि त्याने देखील एक इम्प्रेस केले या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय बादलचा. एक सिंगल घेतली गेली. एक पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावरती टोटल 1 गडी बाद 6 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर निर्धाव चेंडू, तदनंतर विकेट कुणालची आपल्याला पाहायला मिळाली. आणि अतुलने देखील थोडासा संघर्ष केला. आल्याला पहिला चेंडू निर्धाव केला, तदनंतर 5व्या चेंडूवरती सिंगल आणि 6वा चेंडू फेस करत असताना बादलने देखील सिंगल घेतले. म्हणजे जर आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 1 गडी गमावला दादर संघानं आणि निखिल मोकलनं खर्च केला 6 धावा. चला थोडासा स्पीडअप करा. मॅचेस आज आपल्याला संपूर्ण कव्हर करायचे आहेत. अनिकेत मॅचला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अनिकेतला आपण पाहतो, ज्यानं बॅटिंग देखील चांगली केली आणि सुरुवात तडाख्यात केली आणि इथपर्यंत धावांचं टोटल या ठिकाणी उभारलं गेलं. एक मोठं टोटल उभारलंय, परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि आशेचा किरण बादल म्हात्रेला परतवलंय तंबूच्या आश्रयाला. तर मोठ्या धावांचा टोटल असलं की मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुम्हाला मोठे फटके मारावे लागतात आणि तोच प्रयत्न बादलचा देखील पाहायला मिळाला की एखादं मोठं षटक आलं तर आपल्याला धावा या इझी चेसली होऊ शकतात, परंतु तसं काही घडलं नाही. यष्टांचा वेध अतिशय भन्नाट वेगानं अनिकेतनं चेंडू डिलिव्हर केला आणि त्याला यश देखील मिळालंय. म्हणजे खरं तर आपण पाहायला गेलात तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती यष्टाची अर्थातच फलंदाज बादलला बाद केलं गेलं. नवीन फलंदाज रितेश वारी उर्फ लल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल अतुल आहे सहसा 3. आता मात्र डाव सावरावा लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज झालाय पंचांच्या उजव्या बाजूनं. इथं देखील बॅट शिकडा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल काही रोखू शकले नाही आहेत. सिंगल पूर्ण होईल आणि धावफलकावरती आता 7 धावा लागल्या गेल्या. 2 गडी बाद 7 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निखिलनं चांगलं सुरुवात केली आणि तदनंतर अनिकेत आला गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांनी देखील आपल्या संघाला मात्र या ठिकाणी चांगली सफलता मिळवून दिली. अर्थातच बादलला बाद केलाय. चांगली गोलंदाजी
थोडंसं रनमध्ये व्यक्त आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर स्वतःला थांबवलं गेलं. खरं तर असं थांबणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता एखादा पाऊल जर चुकला तर एखादा खराब चेंडू पडून एक्स्ट्राच्या धावा जाण्यापेक्षा तुम्ही थांबलेलं कदाचित नेहमी बरं असतं. आणि पुन्हा एकदा रनअप घेऊन पुन्हा एकदा अनिकेत सज्ज झालाय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल परंतु धावा जास्त आहेत. इथे मोठा फटका आहे. फटका फसलाय आणि फलंदाज बाद. तर गती परिवर्तन पाहायला मिळाले. चेंडूवरती फुलटॉस होता. असं वाटलं होतं की अतुल सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडेल परंतु तसं काही घडलं नाहीये. सहजरित्या विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसरी सफलता अनिकेतला मिळाली या षटकामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतो स्वप्नील उर्फ तायाला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. खरं तर चला टॉस साठी संपर्क साधा. ऑफिशियल शेवटचा पुकार असेल. श्रीराम बलवली आणि RN11 नांदगाव या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. शेवटचा पुकार आहे. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. सहजरित्या चेंडूला स्टॉप केलं गेलंय. एक धाव एकेरी दुहेरीने धावेने काही फरक पडणार नाहीये. खरं तर हिंदवी 11 साई संघाला मोठ्या धावांचा टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर धावा पूर्ण करायच्या आहेत तर हवाई हल्ले मोठे फटके मारावे लागतील. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. 2 सफलता देखील त्याला मिळाल्यात. इथे देखील चांगला चेंडू बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलं परंतु पंचांवरती रिॲक्शन मात्र पाहायला मिळालं नाहीये. अजूनही या षटकातील चेंडू एक बाकी असेल. दुसरे षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. इथे फटका चांगला आणि आता चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर मोठा फटका पाहायला मिळाला आणि प्रतीक्षा देखील झाली होती दादर संघाच्या खेमामध्ये की मोठे फटके यायला पाहिजेत. आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. मिडविकेटच्या टोकावरनं ठोकलेला षटकार उतुंग पाहायला मिळाला. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. जनतराजा दादर संघाच्या 3 विकेट त्यांनी गमावल्यात. परंतु आता खरं तर 3 षटकामध्ये एक मोठा धावा तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता चांगली बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकते याचा नियम नाही. कित्येक संघ आपण मॅचेस जिंकता जिंकता हारताना पाहिल्यात आणि हारता हारता जिंकताना देखील कित्येक संघांना आपण पाहिला. म्हणजे क्रिकेटमध्ये कधीही आपण भविष्यवाणी करू शकत नाहीयेत. चला थोडासा फास्ट खेळला आज आपल्याला. एक संघ खरं तर क्वालिफाय करायचं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढं आपल्याला मॅचेस अर्थातच सामना सुरू करता येईल ह्याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. चला नांदगाव संघाचा या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहे. तर श्रीराम बलवली संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. श्रीराम बलवली संघ आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. प्लीज विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. इथे व्हाईट बॉल आहे. खरं तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा निखिल मोकल सज्ज झाला. पहिला चेंडू वाईट त्याचा पाहायला मिळाला होता. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस देखील केला जाईल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे घुटनाटेक खेळण्याचा प्रयत्न. पाठचा पाय वाकवला होता परंतु अलंग द कार्पेट चेंडू थोडेसे फंबल झाले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 40 रन या ठिकाणी पाहायला मिळाले आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात.
चांगली धावसंख्या, धावासाठी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा खेळताना फलंदाज पाहायला मिळाले. स्वप्नील निर्धाव चेंडू खेळलेत आणि खऱ्या अर्थानं डॉट चेंडू तुम्हाला कमी खेळावं लागतील या मॅच मध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते. घर बसल्या जेवढे प्रेक्षक या चॅनलला खरं तर पाहत असतील त्यांना एकच विनंती आहे, आपल्या मराठी माणसाचा हक्काचा चॅनल आहे, त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. इथं चेंडू पडल्यानंतर थोडंच्या बाहेरच्या दिशेने वळतोय. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी अर्थातच निखिल मोकलची आपल्याला पाहायला मिळाली. आज एक दादा संघ, रायगडमधील संपूर्ण चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये खेळताना. आणि इथे देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. धन्यवाद. सरळ बॅटने खेळून काढला होता चेंडूला, मात्र क्षेत्ररक्षक होते त्याला हुलकावणी देत चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. इथे पुन्हा एकदा थोडेसे फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आला. डॉट बॉल. 21 धावसंख्येवरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय. परंतु 76 धाव्यांचं पाठलाग, एक भला मोठं टार्गेट खरं तर साई संघानं दादर संघाच्या समोर ठेवलंय. इथे फटका चांगला परंतु फसलाय. सोप्पा झेल. अजून एक फलंदाज बाद. श्री गोपीनाथ मायाजी मोकल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉर्च उडवण्याचं काम करायचं आहे. श्रीराम बलवली विपक्ष आर्यन 11 नांदगाव, दोन्ही संघ एकमेकांसोबत लढणार आहेत पुढील सामना. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गोपीनाथ मायाजी मोकल सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकताय टॉस का बॉस. यूट्यूब आहे. सागर, नांदगाव संघ तुमच्या विपक्ष खेळतो, याआधी कधी लढत झाली होती का? नांदगाव विरुद्ध खेळलो नाही, पण बऱ्याच मॅचेस त्यांच्या बघितल्यात म्हणजे आत्ताच्या या वर्षामध्ये. कारण ते पनवेल तालुक्यामध्ये खेळतात, आम्ही कंटिन्यू म्हणजे इकडं पेन तालुक्यात खेळतो. सागर, बलवली संघ मी खूप वर्षापासून श्रीराम बलवली संघ हा नाव ऐकतोय, चर्चेमध्ये आहे, खूप ट्रॉफीज तुम्ही जिंकलेले आहात. हे आयोजन नियोजन आणि एवढ्या मोठे चषक, मला असं वाटतं या विभागामध्ये तू काय म्हणशील चषकाबद्दल? चषकाचं मी काल रोशनचं स्टेटस बघितलं, जेव्हा डबल धमाका समजलं नाही, पण तो नाईट्स मॅचला भेटला मला पेनला आणि बोलला की सागर एकदा जा मैदानावर आणि खरंच ट्रॉफी बघ. मी आलो आता, पहिला फोटो काढला. खरंच मला ट्रॉफी म्हणजे मला आता इच्छा आहे की ही ट्रॉफी मला माझ्या गावात न्यायची आहे. निश्चितपणे सागर, त्यासाठी नांदगाव संघाला पहिलं तुला पराभूत करावं लागेल, पण नांदगाव संघ हा दीपक पाटील याच्या शब्दावरती इथे आलेला आहे. त्या नांदगाव संघाचा सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतोय. आणि काय रणनीती असेल, पहिले टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नांदगाव संघानं, सर्वप्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. काय रणनीती आहे? एक्स्ट्रा प्लेयर जे संघामध्ये सातत्याने खेळत होते त्यामध्ये काही चेंजेस आहेत का? एक्स्ट्रा प्लेयर वगैरे नाही, जे प्लेयर म्हणजे वरच्या पोझिशनला घेतात, दिलीप असेल, देव, वैज्या, मी, शुभम, मंगेश हे वरती खेळतीलच. आणि बाकीचे प्लेयर आहेत चांगले, त्यांचं म्हणजे जर ज्याची भूमिका फिल्डिंगची आहे ते चांगले फिल्डिंग करतील. टीममध्ये रणनीती वगैरे काय नाही, मैदानावर खेळकुल हा ग्राउंड माझ्यासाठी पण लकी आहे. पहिला आम्ही आमचा 100% देऊ आणि नंतर मग मॅचचा रिझल्ट समोर असेल. निश्चितपणे सागर, खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. खूप छान कमेंट्स ऐकल्या सागरच्या. लेट्स प्ले. चला मॅचकडे आपण बोलतोय. खरं तर चौथ्या षटकाला देखील सुरुवात झाली आणि चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राकेश मोकल, पुराणा चावल
खरं तर त्याच्या बॅटमधून आपण षटकार देखील पाहिले होते आणि इथे देखील सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सहजरित्या एक सिंगल घेतले गेले, सिंगल डबलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावा झाल्या टोटल 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 76चं तुम्हाला पाठलाग करायचा आहे. मी जेव्हा मॅचला सुरुवात झाली तेव्हाच म्हटलं होतं की मोठे फटके मारावे लागतील. इथे चांगला फटका पाहायला मिळाला आणि आता चेंडू चाललाय सरळ. यस, चेक केलं जाईल. वेस्ट हाईटसाठी जरूर या ठिकाणी डिसिजन पेंडिंग असेल. आणि या ठिकाणी डिसिजन थोडंसं पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गुरुवर्य श्री संतोषजी चौधरी सर या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. इट्स नो बॉल आणि फ्री हिट असेल. टोटल 7 धावा या ठिकाणी जोडल्या जातील धावफलकावरती. टोटल धावा झाल्या आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर 31 धावा लागल्या गेल्यात. अजूनही गरज असेल या मॅच मध्ये. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि निर्धाव. खर तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फ्री हिटच्या चेंडूवरती कमबॅक केलाय. इथे देखील शॉर्ट पिच बदीचा चेंडू होता. अतिशय जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू अदलतोय आणि सहजरित्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्यात. सिंगल डबल न धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. राकेश मोकळ गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत्या. आता देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव. आणि खरं तर या इनिंग मध्ये खूप निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राकेश मोकलची. एक षटकार जरूर आला होता वेस्ट हाईट भीमरचा. तदनंतर मात्र या षटकामध्ये कमबॅक केलाय राकेशनं. इथे फटका फसलाय. शॉट लॉंग स्टॉपला खरं तर चेंडूला सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलं गेलं आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आता बाकी राहिले की काय असंच आपण म्हणणार आहोत. आमचे खऱ्या अर्थानं गुरुवारी श्री संतोषजी चौधरी सर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाठबळ खरं प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळत असतं आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो. विशेष धन्यवाद त्यांचं देखील मी करेन. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. तडाका लेट आलाय पण थेट आलाय षटकार. सहा मध्ये 36 करायचे आहेत. प्रतीक मोकल
शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवरती आल्या सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले यष्टिरक्षक आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि या 3 धावा, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा घेण्यात आल्यात. आणि खरं तर एक्स्ट्रा धावा असल्यानंतर हे चित्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आता 5 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. 5 चेंडू 33 धावा. चांगली मॅच आपण पाहतोय, परंतु खूप साऱ्या धावा या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये जमावल्या होत्या साई संघानं. आणि आता मात्र दादर संघ कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील चांगला फटका फसलाय की काय? हो यस, फटका फसलाय आणि फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला. नशीब नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता 4 मध्ये करायचे 33. नेक्स्ट मॅच आपण पाहतो. एक सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम बलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळताना आपण पाहणार आहोत. एक ताकदवर संघ. इथे देखील मोठा फटका पाहायला मिळाला आणि नशीबच्या बॅटमधून देखील षटकार आला. खरं तर जेव्हा जेव्हा चुरशीच्या मॅचेस होतात तेव्हा देखील समालोचकाला खूप मजा येत असते, जेव्हा समालोचक खरं तर मॅचमध्ये पूर्ण जान ओतत असतो. आणि इथे देखील मोठा फटका पाहायला मिळाला आणि सोपा झेल, सहजरित्या झेल पकडला गेला. अजून एक धक्का. फलंदाज नशीब देखील परतेल तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. श्रीराम बलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल आर्यन-11 नांदगाव. खरं तर नांदगाव संघाने या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. जशी मॅच समाप्त होईल आपण क्षेत्ररक्षणची व्यूहरचना करायची आहे आणि श्रीराम बलवली संघ आपण देखील सज्ज राहा. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. साहिलला आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील आणि विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय साई संघ. खरं तर अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि चांगला खरं तर विजय या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या धावेने मात्र विजय हा पाहायला मिळणार आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. अजून 1 चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. विजयाच्या उंबरड्यावरती जाऊन पोहोचलाय साई संघ. हिंदवी 11 या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि खरं तर का बॅटिंग पाहायला मिळाले. प्रतीक असेल, अनिकेत असेल, चांगले बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली होती आणि इथे मॅच फिनिश झाले. पहिला विजय खरं तर मिळवला हिंदवी 11 साई संघानं. वेल प्लेड साई संघ. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि